कार्तिक महिना हा सर्व महिन्यांमध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यामध्ये विशेष करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते। याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते। याचबरोबर या महिन्यामध्ये माता तुळशीची देखील पूजा केली जाते। सूर्याला अर्घ्य देखील रोज दिले जाते। या महिन्यामध्ये आपण तुळशीची पूजा कशी करायची, तुळशीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, तुळशीच्या पूजेचे या महिन्यात काय महत्त्व आहे, तुळशी पूजनाचे काय नियम आहेत, या सर्व विषयीची माहिती बघणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये, घराच्या बाहेर, अंगणात, खिडकीत का होईना, गॅलरीत का होईना छोटीशी तुळस असते। इतर झाडे असो अगर नसो, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचं हे एक रोप आपल्याकडे असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या तुळशी मातेला विशेष महत्त्व आहे। याचबरोबर दररोज तुळशी मातेची पूजा देखील केली जाते। परंतु या कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण दररोज तुळशी मातेची पूजा कशी करायची, कोणत्या चुका आपल्याकडनं होता कामा नये, किंवा आपण दररोज पूजा करत असताना ह्या चुका आपल्याकडनं कळत नकळत होत असतात। यामुळे आपण तुळशी मातेच्या पूजेचे पापेचे अधिकारी भागीदारी होत असतो। यासाठी या चुका आपल्याला ह्या टाळायच्या आहेत। कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा, विशेषतः या काळात केलेली पूजा ही जास्त फलदायी असते। या काळात शालिग्रामच्या रूपात भगवान विष्णू आणि तुळशीचे लग्नही केले जाते। तुळशीची पूजा केल्याने यमदूतांची भीती संपते असा समज आहे। या महिन्यात दिवेदान केल्याने आपल्याला पुण्य देखील प्राप्त होते। कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे। या महिन्यात तुळशीची लागवड आणि त्याचबरोबर लग्न देखील केले जाते। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात लक्ष्मी आणि नारायण देवाची श्रद्धेने पूजा करणाऱ्यांना लोकांना कधीच पैशाची कमतरता भासत नाही। कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करणे अत्यंत चांगले मानले जाते। या महिन्यात तुळशीची पूजा केल्याने भगवान श्री हरी प्रसन्न होतात। जिथे भगवान श्री हरी निवास करतात तिथे माता लक्ष्मीचाही वास असतो। कार्तिकच्या पूजेमध्ये भगवान श्री हरींना तुळशी अर्पण करण्याचे फळ 100,000 गायींच्या बरोबरीचे मानले जाते। कार्तिक महिन्यात तुळशी नामाष्टकाचे पठण आणि श्रवण केल्याने आपल्याला द्विगुणी लाभ होतो। ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांनीही तुळशी पूजन करावे। संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशीसमोर आपल्याला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे। काही कारणास्तव जर का आपल्याला दिवा लावणं शक्य झालं नाही किंवा दिवा लावणं जमलं नाही तर आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 31 पूर्ण दिवे लावून आपल्या घरातील व आपल्या घरासाठी, घराच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करायची आहे। या महिन्यात जर का आपण तुळशीची विधिवत पद्धतीने पूजा केल्याने आपल्यावर किंवा त्या व्यक्तीवर भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि देवी माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद राहतो। त्यामुळे कार्तिक महिन्यात रोज सकाळी आपण उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं। याचबरोबर सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं। सकाळ संध्याकाळ तुळशीखाली तुपाचा दिवा लावा। यामुळे घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते। याचबरोबर तुम्हाला जर का दररोज शक्य नसेल तर फक्त या कार्तिक महिन्यामध्ये सकाळी अंघोळ झाल्यावर जल अर्पण करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्वम नमोस्तुते। या मंत्राचा आपल्याला दररोज जल अर्पण करताना उच्चार करायचा आहे। यामुळे आपल्याला तुळशी पूजनाचे फळ हे 100% मिळते। मंत्र पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणून दाखवते। महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्वम नमोस्तुते। तुळशीची पूजा आपण दररोज करतोच, पण तुळशीची पूजा करताना खूप साऱ्या चुका आपल्याकडनं होत असतात। काही गोष्टी किंवा काही नियम आपल्याला माहिती नसल्यामुळे त्या चुका आपल्याकडनं होत असतात आणि अशा पद्धतीने जर का आपण पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला हे मिळत नसतं। यासाठी तुळशीची पूजा करताना आपल्याला रोज सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे। असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। पाणी देण्याच्या चुकीमुळे देखील श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकतात।
बघा, आपल्याला रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करायचं नसतं. आपण एकादशी असल्यामुळे एकादशीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिला तुळशीला जल अर्पण करतात. तर आपल्याला तुळशीला रविवारी आणि एकादशीला तुळशीला जल अर्पण करायचं नाही. जर का तुम्ही या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं तर यामुळे तुळशी माता आणि भगवान विष्णू यांचे व्रत हे तुटते. त्यामुळे ते आपल्यावर क्रोधित होतात. तुळशीला पाणी दिल्याने त्यांचे व्रत मोडते आणि रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने देखील तोडू नये. तुम्हाला जर का तुळशीची पानं एकादशीला किंवा रविवारी पाहिजे असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. परंतु एकादशीला आणि रविवारी तुळशीची पानं सुद्धा आपल्याकडनं तोडता कामा नये. याचबरोबर बघा, जेव्हा सूर्यग्रहण असतं, जेव्हा चंद्रग्रहण असतं, या काळात देखील तुळशीच्या रोपाला आपल्याला हात लावायचा नसतो. यावेळी देखील आपण तुळशीला पाणी द्यायचं नाही, तुळशीची पूजा करायची नसते. तसेच सूतक कालावधी सुरू होण्यापूर्वी आपल्याला तुळशीची पाने तोडायची असतात. जेव्हा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असतो तेव्हा काही वेद लागतात बघा, सूतक काळ असतो. तर हा सूतक काळ सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी तुळशीची पानं तोडल्या जातात. तर हा सूतक काळ सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीची पानं ही तोडायची असतात. याचबरोबर आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी घालायचं नाही आणि त्याचबरोबर तुळशीला किंवा तुळशीच्या रोपाला स्पर्श देखील करायचं नसतं. तुळशीच्या रोपाला अस्वच्छ हाताने देखील आपल्याला स्पर्श करायचा नाहीये. पूजा करताना शूज किंवा चप्पल घालून देखील आपल्याला तुळशीची पूजा करायची नाहीये. यामुळे तुम्ही पापाचे भागीदार बनतात. बघा, काही ठिकाणी आंघोळ नाही झाली तर तुळशीला स्पर्श करतात, तुळशीची पानं तोडतात किंवा आपली लहान मुलं असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या, तुळशीला धक्का लागतो, स्पर्श होतो, हात लावतात. तर अशा चुका ह्या आपल्याकडनं होता कामा नाही. बघा, मोठ्यांनी देखील ह्या चुका करायच्या नाही आणि आपल्या घरात जर का मुलांकडनं ह्या चुका होत असतील तर आपण त्यांना ह्या चुका करू नये यासाठी आपण त्यांना ह्या गोष्टी सांगायच्या आहे की आंघोळ केल्याशिवाय तुळशीला हात लावू नका, तुळशीची पानं तोडू नका किंवा तुळशीला वरमडू नका. बघा, ह्या गोष्टी बऱ्याच घरांमध्ये मुलं करतात आणि कळत न कळत झालेल्या चुकाच्या पापाची भागीदारी आपण बनत असतो. तर ह्या चुका बऱ्याच जणांकडनं ह्या नेहमी होत असतात. तर बघा, या कार्तिक महिन्यामध्ये तुळशी मातेला विशेष महत्त्व आहे. विशेष करून तुळशी मातेची पूजा केली जाते. तुम्ही ह्या चुका एरवी करत असाल, एरवी तुम्हाला ह्या चुका करायच्या नाहीच, परंतु या कार्तिक महिन्यामध्ये तरी तुम्हाला या चुका तुमच्या हातून होता कामा नये किंवा चुका होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण यामुळे बघा, जर का तुमच्याकडे या चुका झाला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही, अखुश राहील. यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. याचबरोबर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होणार नाही. यासाठी तुम्हाला या कार्तिक महिन्यामध्ये ह्या नियमांचे पालन करायचे आहे. दररोज तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. याचबरोबर तुम्हाला फक्त रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही. या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं देखील तोडायची नाही. याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुळशीला धूप दीप लावायचा आहे. दोन्ही टायमाला तुम्हाला शक्य झाल्यास तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. आणि या कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला हा तुळशी मातेची पूजा करताना हा एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. तर या गोष्टीचं, या नियमांचं पालन तुम्हाला या कार्तिक महिन्यामध्ये आवर्जून करायचं आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचप्रमाणे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांच्याकडनं देखील ह्या चुका कळत नकळत होणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.